नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। बदलापूर शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि अशातच जे उत्साही लोक असतात ते नदीवरती येतात आणि काही वेळापूर्वी एक प्रकार घडलेला आहे की लहान लहान मुलांना या धोकादायक नदीमध्ये जायचे, त्यांनी पोहण्यासाठी जायचे पाण्यात उतरवलेलं आणि हा धक्कादायक प्रकार बदलापूर शहरामध्ये घडतोय। आणि अशातच आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून शहरवासियांना या ठिकाणी आवाहन करण्यात येतंय की नदीवरती येणं टाळावं। जर तुम्हाला नदीची पातळी पाहायची आहे तर तुम्ही वरतून पाहावी, परंतु पाण्यामध्ये उतरणं, पाण्याच्या जवळ येणं अत्यंत धोकादायक आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकतो समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात येते, कारण की पावसाचा जोर जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे। आज रेड अलर्ट जो आहे तो ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये दिलेला आहे आणि अशातच आपण परिस्थिती जर पाहिली तर आपण बघू शकतो या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय, नदीचा जोर वाढतोय आणि लोकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते। किशोर शिंदे सर आपल्यासोबत जोडलेत, आपण सरांशी संवाद साधणार आहोत। सर, पाहतोय मागील काही दिवसांपासून पावसाचा वेग जो आहे तो वाढतोय, अनेक शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे। एकंदरीतच काय बदलापूरच्या नागरिकांना आवाहन कराल? उल्हास नदी देखील दुथंडी वाहून वाहते, काय एकंदरीत चित्र आहे बदलापूर शहरात सध्या? काल रात्रीपासून जो पावसाचा जोर वाढलाय त्याच्यामुळे नदीपात्रात चांगलंच पाणी साचलेलं आहे आणि आपण ही नदी बघाल पावसामुळे पूर्ण गढूळ झालेली आहे आणि तिचा जोरही जोरात आहे। सकाळी प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली होती, परंतु काही पालक हे त्यांच्या अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते बरेच ज्येष्ठ नागरिक हे इथे सेल्फी काढायला आले होते। आमचे हे बीट मार्शल बघाल, आपण बीट मार्शल वगैरे आमची गस्त करते किंवा आमचे साध्या आयुष्यातले पोलीस पण इथे गस्त करतात डिटेक्शनचे वगैरे, आणि आम्ही स्वतः गस्त करत आहोत। 2 बीट मार्शल आणि 3 गाड्या या सतत बदलापूर शहरामध्ये नदीकाठी आम्ही गस्त करत आहोत आणि सर्व नागरिकांना घरी जाण्याचं आवाहन करत आहोत। आमच्याकडे मेगा स्पीकर आहे, त्याच्यावरून सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत। मी सर्व जनतेला हीच विनंती करीन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा। या ठिकाणी नदीवर आपण आला तर पाण्याचा वेग आहे, एखाद्या चक्कर येऊ शकते किंवा पाय घसरू शकतो आणि आपल्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होईल। यापूर्वी अनेक लोक या पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावलेले आहेत, हा इतिहास आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा। ही सुट्टी आपल्याला जी दिलेली आहे ही आपणास घरी राहण्यासाठी दिलेली आहे, बाहेर फिरण्यासाठी दिलेली नाही आहे। आणि आपण जर असे बाहेर फिरत बसाल तर पोलीस दलावर तसेच नगर परिषद कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढत जाईल। त्यामुळे सर्वांनी सुरक्षितपणे घरी थांबा ही मी सर्वांना नम्र विनंती करतो। आणि जर आपण या नदीच्या आसपास टाइमपास म्हणून फिरायला याल तर आपल्यावर निश्चित जी कारवाई करायची आहे कायदेशीर ते आपल्यावर करण्यात येईल। सर, नेहमीच पाहतो पोलीस प्रशासन जे आहे बदलापूर पश्चिमचं नेहमीच सज्ज असतं। कशा प्रकारे गस्त आहे किंवा कशा प्रकारे शहरात आवाहन केलं जातं विविध ठिकाणी? आम्ही मेगाफोनवर सर्वांना आवाहन करत आहोत। जिथे जिथे वॉटर लॉगिंगचे प्रकार आहेत, जिथे खड्डे वगैरे झाले असतील किंवा गटार ओपन असेल तर त्या ठिकाणी आम्ही जे आपत्कालीन व्हॉट्सअप नंबर आहे आमच्याकडे, ज्याच्यावर आम्ही स्वतः आमचे नंबर आहेत त्याच्यावर, तर तिथे फोटो काढून टाकतो आणि मग नगर परिषदेचे कर्मचारी किंवा आपत्कालीन कर्मचारी हे त्या इकडे येऊन तात्काळ आपल्याला मदत देत आहेत। धन्यवाद दिल्याबद्दल। सर, एकंदरीतच पाहतो आपण की बदलापूर पश्चिमची पोलिसांची संपूर्ण टीम जी आहे ती आता ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळते। एकंदरीतच कुठल्याही प्रकारचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। पोलीस आता उल्हास नदीवरती दाखल झालेले आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम या परिसरामध्ये असणार आहे। अनेक उत्साही जे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले, कारण की आज जे आहे ते सर्वांना शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे आणि महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। परंतु काही उत्साही लोक असतात ते उल्हास नदीच्या परिसरामध्ये येतात, सेल्फी काढतात, फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात। याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून आता येथे आल्याच्या नंतर आपण बघू शकतो कारवाई केली जाणार आहे आणि जे कोणी उत्साही लोक या ठिकाणी येतील, पाण्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यासोबत कायदेशीर कारवाई केली जाईल। सोबतच शहरातली जी एकूण परिस्थिती आहे त्याच्यावरती बारीक लक्ष पोलिसांचं असणार आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पोलीस यंत्रणा 24/7 सज्ज असल्याचं आपण जर पाहिलं तर किशोर शिंदे सर यांनी माध्यमांशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे। बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आपल्यालाही आवाहन असणार आहे की आपण नदीवरती येणं टाळावं आणि जरी आला तरी ब्रिजवरून नदीची
पाहणी करावी, खाली येऊ नये, कारण की इथे येणं खूप धोकादायक असू शकतं. असाच एक काही वर्षांपूर्वी घटनाक्रम घडलेला. एक व्यक्ती या ठिकाणी रिक्षा धुण्यासाठी आलेला आणि कपडा धुण्यासाठी तो पाण्यात गेला आणि याच पाण्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला. आजवर अनेक घटना या उल्हासनदीच्या परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त करून घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि पाण्याजवळ येणे टाळावं असं पोलिसांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे. बदलापूर शहरातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.